दिसतोय मला दुसरा राजकुमार दादा घरात. मला एक सांग, जर का हे राजकुमार दादा ऐवजी सारंगने केलं असतं तर? सारंग असा नाहीये. हेच तुला राजकुमार दादा विषयी वाटत होतं काही दिवसांपूर्वी. पण घडायचं ते घडलंच ना नील. हे बघ ऐक, एक बायको म्हणून मला एवढंच वाटतं की माझ्या नवऱ्याने कोणाची चाकरी करू नये, कोणाच्या हाताखाली काम करू नये. माझ्या नवऱ्याने त्याच्या लहान भावासमोर हात पसरू नये. त्याने स्वतःची एक पोझिशन निर्माण करावी, स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करावं जिकडे लोकांनी त्याच्या हाताखाली काम केलं पाहिजे. त्याने स्वतःची एक अशी पोझिशन बनवली पाहिजे जिकडे त्याला बिझनेसमधून एखाद्या कारणामुळे काढून टाकण्यापूर्वी घरच्यांनी 1000 वेळा विचार केला पाहिजे. कळलं? दुसरा राजकुमार दादा झाला नाही तुझा म्हणजे मिळवलं. कसं आहे ना ऐश्वर्या, राजकुमार दादाच्या जागी कोणीही असतं ना, अगदी सारंग सुद्धा, तरी मॉमनी हेच केलं असतं. पण काय आहे, मॉमचं मोठं मन समजायला आधी स्वतःचं मोठं मन असावं लागतं. सतत कट्ट कारस्थानं करून जे चांगलं आहे ना, तेही तुला काळं वाटायला लागलंय आता. विठुराया, कालपासून जीवाला घोर लागलाय माझ्या कानात फक्त जगन्नाथजींचे शब्द घुमतायत. सारंग सरांनी मला खूप साथ दिली आहे रे. नेहमी मला समजून घेतात. पूर्ण जग जरी माझ्या विरोधात असलं ना, तरी सारंग सर कायम माझ्या पाठीशी माझ्या सोबत उभे राहिलेत. त्यांची साथ तुझ्या भक्तीप्रमाणे अगदी श्वासासारखी गरजेची आहे मला. माझं खूप प्रेम आहे त्यांच्यावर. जगन्नाथजी मला मुलगी मानतातच. त्यांनी आजवर खूप माया दाखवली आहे माझ्यासाठी. काल सुद्धा काळजी व्यक्त करताना त्यांचा आवाज कातरत होता. त्यांनी आजवर केलेल्या वाकीत कधीच खोटं ठरलेलं नाहीये. म्हणून मला खूप भीती वाटते विठ्ठला. मी तुझ्याकडे एकच प्रार्थना करते, काही झालं, किती संकट आली, तरी सारंग सरांना माझ्यापासून दूर करू नकोस. तुझी आणि तुझ्या हातात नाही, तुझ्या पाठीशी आहे. पाठीशी कसली, पाठीवर बसली आहे माझ्या ती. दिवस रात्र तिच्या बारीकशा चेहऱ्यावरच्या बारीकशा नाकावरती जाडासा राग घेऊन. असं कसं करतो, इकडे तिकडे इकडे तिकडे बघायचं असतं. कसं इकडे तिकडे बघू मी? तिच्या व्यतिरिक्त डोक्यात विचारच येत नाही माझ्या. इतक्या वेळा आमची भांडणं झाली, मी सॉर्ट करण्याचा प्रयत्न केला, पण सॉर्ट होतच नाही. तुला माहिती, लग्नाच्या आधी आम्ही इतके छान प्रेमाने एकमेकांशी बोलायचो. ती प्रेमाने माझ्याकडे बघायची, आणि आता आता तिच्याकडे गेलो ना की धुवून पुसलेल्या मांजरासारखी फुगून बघते माझ्याकडे. तेच मांजर डोळे उघडे करून दूध पितेय. तिथे राजा माझा ये. आम्ही कामाचं डिस्कस करत होतो कॅरम खेळता खेळता. कामाचं? माझ्याविषयी वाईट बोलायचं म्हणजे कामाचं? नाही अगं, ते मी फ्रस्ट्रेशन मध्ये बोललो. आणि बबलू बघ ना, मला फूस लावतो म्हणून मी असं बोलतो. कळतंय मला सोहम, तो बोलायला लावतोय की तू तुझ्या मनातलं बोलतोय, सगळं कळतंय. तू सगळं ऐकलंस? तारा, सॉरी, चुकलो. मग सुधार तू. सुधारतो. नुसतं बोलून नाही चालणार. तुझी या चुकीची शिक्षा म्हणजे तुम्हाला एक नवीन ड्रेस घेऊन द्यायचा. घेतो ना, काहीच प्रॉब्लेम नाही. 15,000चा. बेबी, सावली, काय झालंय? काही नाही वहिनी. बरं ऐक, आज श्रावणी सोमवार आहे, त्यामुळे तुझ्या हातांनी महादेवांच्या पिंडीवर शिवमूठ चढवायचे आणि अभिषेक सुद्धा करायचा. खरं तर हे सगळं आईच बघायच्या, पण आता आई नाही येत ना, त्यामुळे सगळं मला बघावं लागणार आहे. करशील ना अभिषेक?
सावली, काय झालंय? कसल्या काळजीत आहेस तू? एवढी शांत शांत काय साज? सुखाला नजर लागते बाळा. त्यात माणसाचा तोल जाऊ शकतो, तसा सारंगचाही जाऊ शकतो. वहिनी, माझं जगन्नाथजींशी बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलंय की येणारा काळ खूप कठीण असणार आहे. म्हणजे खूप संकट येऊ शकतात. नको एवढी काळजी करूस. तुला माहिती आहे ना, तुझा विठुराया कायम तुझ्या सोबत आहे. तमा, हे बघ, काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. अगं तुझ्या सुना आहेत ना अभिषेकाची काळजी घ्यायला. अमृता आहे, सावली आहे, तारा आहे, ऐश्वर्याचं सोड, पण ह्या आहेत ना. आणि आता तिकडनं नवीन नवीन सूचना करू नकोस फक्त प्लीज. आणि अभिषेक सावली करणार आहे. आता तिला साडी वगैरे दिली आहेस ना तू, मग तिचा अधिकाराप्रमाणे होऊ दे ना सगळं. बाबा, पूजा आता थोड्या वेळात सुरू होईल. मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आले. आयुष्यमान भव, नांदा सौख्य भरे. खरंच मला काही काही वेळेला वाटतं किती नशीबवान आहे मी की मला तुझ्यासारखी गुढी सून मिळाली. किती करतेस सगळ्यांचं, घराला सांभाळतेस, सारंगला सांभाळतेस, सगळ्यांना जोडून ठेवतेस. कधी कधी मला भीती वाटते सारंग आणि तुझ्या जोडीला कोणाची दृष्ट न लागू. म्हणजे माझी सुद्धा लागू शकते. बाबा, ठीक आहे, ये.